जम्मू इथं देशसेवा बजावताना वीरमरण आलेल्या शहीद वैभव औताडे यांना हजारोंच्या संख्येनं अखेरचा निरोप. भारत मातेचा लाडका सुपुत्र झाला अनंतात विलीन. देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील जवान वैभव तात्यासाहेब औताडे वय वर्ष 31 यांना वीरमरण आले. भारतीय लष्कराच्या मराठा सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या या जवानाच्या निधनाची अधिकृत माहिती शुक्रवारी दुपारी कुटुंबियांकडून देण्यात आली. या दुःखद बातमीनं गणेशवाडीसह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून संघर्ष करत वैभव औताडे यांनी सुमारे 11 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. जम्मू येथील आव्हानात्मक परिस्थितीत सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. शहीद वैभव हे काही दिवसांपूर्वीच सुट्टी संपून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. 13 ऑगस्टच्या रात्री सुमारे 11 वाजता त्यांनी पत्नी आणि आईवडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. कुटुंबियांची आपुलकीनं विचारपूस करणारा हा संवाद त्यांचा शेवटचा ठरेल याची कल्पना त्यावेळी कोणालाही नव्हती. शहीद वैभव औताडे यांच्या पश्चात वृद्ध आई वडील, भाऊ, पत्नी दीपाली आणि एक मुलगा व मुलगी अशी 2 लहान मुले असा परिवार आहे. अवघ्या 6 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना 3 वर्षाची मुलगी देवांशी आणि 1 वर्षाचा मुलगा देवांश आहेत. त्यांच्या निधनामुळं या दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र कायमचं हरपलंय. वीर जवान वैभव औताडे यांचं पार्थिव विशेष विमानानं पुणे इथे आणल्यानंतर लष्करी वाहनातून मंगळवेढा येथील दामाजी चौकात त्यांचं अनेकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी गणेशवाडी इथं औताडे निवासस्थानी त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. गावातील चौकाचौकातून शोकाकुल वातावरणात त्यांची सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढल्यानंतर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. अत्यंत कठीण परिस्थितीतून पुढे येत देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वैभव औताडे यांचं बलिदान निश्चितच अतुलनीय आहे. एका तरुण जवानाचा अकाली मृत्यू हा त्यांच्या कुटुंबियांसाठी कधीही न भरून निघणारा आघात आहे. या कठीण प्रसंगी शासनानं तसेच समाजाने वीरपत्नी दीपाली औताडे आणि त्यांच्या 2 चिमुकल्या मुलांसह संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं हीच या वीर जवानाला खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली वाहताना आमदार औताडे म्हणाले, शहीद वैभव औताडे यांचं देशासाठी सर्वोच्च बलिदान. गणेशवाडी गावचे सुपुत्र शाहीर वैभव औताडे यांचं देशासाठी दिलेलं बलिदान सर्वोच्च असल्याची भावना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान औताडे यांनी शोकसभेत बोलताना व्यक्त केली. आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक भारतीय सैनिक भारत मातेच्या संरक्षणासाठी आणि हितासाठी रात्रंदिवस आपली कर्तव्य सेवा निभावत असतात. शहीद वैभव औताडे यांच्या बलिदान आणि केवळ औताडे परिवाराचं नुकसान झालं नसून संपूर्ण भारत मातेच्या संरक्षण व्यवस्थेत मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. औताडे परिवाराच्या दुःखात संपूर्ण मतदारसंघ सहभागी असल्याचं त्यांनी सांगितले. या अंत्यविधीवेळी माजी मंत्री डॉक्टर लक्ष्मणराव ढोबळे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार समाधान औताडे, नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके, उपनगराध्यक्ष प्राध्यापक एताळा भगत, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, युवक नेते प्रणव परिचारक, तहसीलदार मदन जाधव, सभापती दीपाली ताड, जिल्हा परिषद सदस्य करुणा शिवशरण, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पंचायत समिती सदस्य विनायकराव यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नागणे, माजी संचालक सुरेश भाकरे, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी, पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने